तुमची 20 तारीख प्रमाणे सर्वे झाला म्हणजे सर्वे होऊक नाही चावडी वाचन झालं नियमाप्रमाणे पहिले चावडी वाचन होतं बरोबर की मग आता तुका सांग की आता पुढची स्टेप तुमची काय असतली आमकां सांगा मी आज तुमचा हे विरोध झालाय तसं मी माझा पंचायती काढला की आज मी प्रत्येक जागेला आलो जे सहधारक म्हणजे तुम्ही म्हणजे ते मालकच आहात सगळे लक्षात घ्या जसे तो मालक तसे तुम्ही सगळे मालक आहात तुमच्या संमतीशिवाय त्या नकाशात काहीच फेरफार करता येईल नाही प्रत्येकाची संमती पाहिजे लक्षात घ्या एकाने जर तुमच्यात लावून घेतलं तर ते काम ठीक आहे आता जो स्थगिती पंचनामा असा कुठलो जो ऑन दी स्पॉट हात तुमका द्यायचा तो स्थगिती पंचनामा तलाठी किंवा पोलीस पाटील यांच्या सही आणि साक्षणी जर ते उपस्थित नसतील तर प्रतिष्ठित कोणतरी दोन गावात त्यांच्या नावाने देऊचा तुमका अधिकार असा बरोबर ना मग तो स्थगिती अधिकार आज तुम्ही भरसभेत आमका सांगूया की बाबा आज तुमच्या पूर्ण गावाचा विरोध झाल्यामुळे स्थगिती पंचनामा म्हणजे आज या मोजणीक आम्ही स्थगिती देतो दुसरा विषय त्याच्यानंतर स्थगिती जरी दिली तरी पुन्हा परत पुढे किती दिवसांनी परत मोजणी होतली की न होतली याचो खुलासो इथं पूर्ण ग्राम म्हणजे या जी गावसभा जमल्या ते का होय तिसरा विषय की आज तुम्ही नोटीस आमका पाठवला आज मोजणी रद्द झाली पुन्हा परत जी मोजणी होतली म्हणजे करू बघतले आमका माहिती याच्याबद्दल आमका त्याचा अभ्यास असा तर ती करू बघतले तेव्हा पण तुमच्या ह्याच्याप्रमाणे प्रत्येक एका तासाती नोटिसा येवकच होईल आम्ही नोटिसा आमका नोटिसा येऊची तुमच्याकडनं गरजच पडता का म्हणे कारण ऑलरेडी आमच्या गावाचो पूर्ण त्याचा विरोध असा तहसीलदार साहेबांनी पण काल तुमका एक पत्र येतो म्हणून सांगितले नाही त्या पत्र आम्ही घेतलो त्याच्याबद्दल काही विषय नाही पण त्याचा खुलासा तुम्ही इथं आमका पुन्हा घ्या ग्रामसेवक तुम्ही करू आज जी काय परिस्थिती आहे ना जागेवरती थोड्या लोकांना नोटीस मिळालं नाही 15 दिवस त्याचा पण मी उल्लेख करणार आता जो पुढचा डिसिजन आहे म्हणजे मोठी तारीख कुठची द्यायची की नाही विरोधाचा पण त्याच्यामध्ये पाहिजे हो तो पण पुढचा जो विषय आहे म्हणजे परत मोठी नोटीस द्यायची तारीख द्यायची हा विषय माझ्या ह्याने येत नाही कारण माझं फक्त काम काय माझा हो आमचे साहेब आहेत ते मला आदेश देतात की बाबा तू नोंदणी कर करायचं त्याच्यामुळे मी जागेत नोटीस काढून घेतो आता जागा समर्थकी विरोध आहे मग त्याच्यामुळे जी जागा कंडिशन आहे त्याच्यामुळे मी पंचायती घालून तसा रिपोर्ट मी माझ्या ऑफिसला आता पुढचा जो डिसिजन आहे मोठी तारीख नमस्कार आपण आहोत शिरशिंगे अर्थात तळ कोकणातलं मिनी काश्मीर म्हणून ज्या गावाचा नामोल्लेख केला जातो त्या तळ कोकणातल्या शिरशिंगे गावात या ठिकाणी या गावाचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी पाऊनाई रवळनाथ मंदिरामध्ये आज समस्त ग्रामस्थ एकवटलेले होते काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत आपण या काकांना विचारूया काका काय विषय होता आज या ठिकाणी अनेक तुम्ही सगळे आले होते ग्रामस्थ आले होते काही दणदांडगे या ठिकाणी येऊन जमिनी हडप करण्याचा विचार करतायत पण गावकऱ्यांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आणि आपल्या जमिनी विकू नका असा त्यांनी एकमेकांना सल्ला दिला साथ दिलेली आहे आणि या पावन मंदिरामध्ये एक प्रकारे एकात्मतेचा त्यांनी निर्णय घेतलाय की आपल्या गावातल्या ज्या सामूहिक जमिनी आहेत या जमिनी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला विकू नये जेणेकरून गावाची एकता टिकावी पारंपरिक वडिलोपार्जित या गावातल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणीही विकू नये अशा पद्धतीचा या ठिकाणी सहविचार सभेमध्ये एकमेकांना साथ देण्यात आलेली आहे गावकरी होते ग्रामस्थ होते मानकरी होते सगळे शिरशिंगे वासी या ठिकाणी एकवटले होते आणि त्यांनी एकमेकांना असा एक विचार दिलेला आहे की या गावातल्या ज्या सामूहिक जमिनी आहेत ज्या अनेक वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या जमिनी त्यांच्या नावावर आहेत आणि सातबाऱ्यावर देवाचं सुद्धा नाव आहे असं असताना कोणीतरी बाहेरचा व्यक्ती आपल्या जमिनी हडप करण्याचा आणि तेही फार कमी किंमत देऊन आज लाखोंची जमीन काही हजारांवर ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्याचा ग्रामस्थांनी एकमुखाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आपण काही ग्रामस्थांना सुद्धा विचारणार आहोत की त्यांच्या भावना काय आहेत इथल्या ज्या पारंपरिक जमिनी आहेत त्या जमिनी विकू नये कारण कोकणातल्या जमिनी बाहेरची मंडळी येऊन हडप करतायत आपल्याकडे या ठिकाणी गावातली काही मंडळी आहेत दादा सगळे गाव आज एकवटलं होतं शिरशिंगे वासियांनी काय नेमका या ठिकाणी एकमुखाने ठराव घेतलेला किंवा काय वाटतं कशा संदर्भात हा सगळा चर्चा झाली गावचा 32 एक आहे ना सामायिक क्षेत्र या सामायिक क्षेत्रामध्ये सगळ्याचा समाहक्क बरोबर तर ह्याच्यामध्ये ज्यांनी जी खरेदी केली आहे एक जागे ते 1 लाख तुम्ही भेटणार नाही गावाचं संमती काय
की त्यांनी वहिवाट करून देऊन सगळ्यांचे दडवाटप करून देऊन 7/12 त्यांच्या हाती देऊन त्याप्रमाणे करावं अशी त्यांची भूमिका सगळ्यांची. आज संपूर्ण गावातले म्हणजे ज्यांच्या नावावर जमिनी आहेत हो. ते सगळं गाव एकवटलं होतं. बरोबर. काय निर्णय झालेला आहे? काय म्हणजे त्याला देत तशी सामायिक शेती एका ठिकाणी देऊ शकत ना. आणि ज्याप्रमाणे दडवाटप होते तेव्हा ती 221 का 121 एकर त्याच्या नावावर झालेली आहे. कोकण हा स्वर्ग आहे, त्यातल्या त्यात शिरशिंगे हा मिनी काश्मीर म्हणून संबोधला जातो. बरोबर, एकदम बरोबर. आपल्या गावाचं वैभव टिकावं यासाठी गावकऱ्यांनी आज एकजूट दाखवली, त्याबद्दल काय सांगाल? गावाने एकजूट दाखवली सगळी हितासाठी, या चांगल्या सगळ्या. आता बघा एक आडी मुलांनी जमीन विकली, त्याच विकत जमिनी विकली त्यांनी डबल 12 पटीने विकली दुसऱ्याला देत. म्हणजे आपली नुकसान किती आहे? एजंट जे आहेत जमिनीचे एजंट त्यांच्याबद्दल सुद्धा रोष व्यक्त केला गेला आहे, काय सांगाल? एजंट ते आपल्या गावात एजंट काय कमिशन एजंटचा काय सवाल येत नाही, पण विकणाऱ्यांनी जरा काय लोकांनी त्यावेळी विचार केले नाही, विकल्यानी आता तीच जमीन ती टिबल पट्टी लाखोनी रुपयांनी विक्री केली. आता तो पण एजंट काय एक 221 एकर काय 121 एका भागाने देता येणार नाही, कारण सामायिक क्षेत्र आणि तो सामायिक क्षेत्र असल्यामुळे तसं करता येणार. नक्कीच या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि कवडीमोल मोलाने अजिबात बाहेरच्या व्यक्तींना येथे थारा देऊ नका. काही ग्रामस्थ आणि मानकरी मंडळी सुद्धा या देवालयात आहेत, आपण त्यांचे सुद्धा बोलणार आहोत. खरी पावनाई देवीला वंदन करून असं ग्रामस्थाच्या वतीने आम्ही सांगतो, शिरशिंग्याची जमीन 32 मध्ये आम्ही सामायिक जमीन धड्यापटात न होता त्यांनी घाट घातलेला होता. आम्ही पूर्ण गावाने एक मताने आम्ही त्याला कुठलाही पद्धती अभिषेक न जाता त्या आम्ही बळी पडणार नाही, आम्ही ती जमीन विकू त्याला देणार नाही, आम्ही त्याच्यात त्याला घुसू देणार नाही. आमचा गावाचा पूर्ण एक मताने आमचा पूर्ण ठाम आहे. ज्याला कोणा द्यायचं दिखलेली आहे त्यांनी आपला पोट हिस्सा दाखवायचा, त्याच्यानंतर आम्ही त्याचं बघून आम्ही त्याचा पाय घुसवायला आम्ही देणार नाही. हे असं आमचा गावाचा पूर्ण एक कळकळीची विनंती आहे. त्यांनी कोणी हकात त्याला सहकार्य करू नये असं गावाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो. तर शिरशिंगे गाव हे आपल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये बसलेलं आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक सुशिक्षित आणि सुंदर असं गाव. आज जवळजवळ बघितलं तर एक 10-15 वर्ष 20 वर्ष आज या जमिनीचा इथं कुठे विक्रीचा आज घाट घातला जातोय. आम्ही प्रत्येक वेळोवेळी आम्ही गावाने त्याच्या संदर्भात निवेदनं दिली आहेत. त्याच्यामध्ये जुने जाणते आहेत मंडळी आहेत, नारायणराव किंवा यांच्यासारखे जी बरीच मंडळी आहेत की त्यांनी बऱ्याच वेळा त्या लढा दिला, परंतु म्हणतात की जे धनाढ्य व्यक्ती आहेत आणि महसूल कार्यालयातील म्हणजे संबंधित जी यंत्रणा आहे त्याच्यामधील जे भ्रष्ट अधिकारी आहेत मग त्यांच्या संगनमताने आज कुठेतरी हा गाव कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं एक मोठा डाव टाकला जातोय. मग आज त्या निमित्ताने आज म्हणजे बऱ्याच वर्षांनी म्हणजे ज्या याने जवळजवळ 500-350 एकर जागा त्यांनी विक्री घेतलेली आहे मंगेश आरोसकर यांनी. तर त्याच्या संदर्भात आज 20 तारीखला प्रशासनाची म्हणजे भूमी अभिलेखकडनं एक नोटीस लागली होती गावाला. मग त्या गावाला म्हणजे त्या तारखेसाठी आज शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आज आम्ही सर्व गाव इथं एकत्र झालो होतो आणि त्यांना भूमी अभिलेखचे जे म्हणजे आले होते मोजणी अधिकारी, तर त्यांना आम्ही पूर्ण गावाने इथं जाब विचारलेला आहे आणि ती अक्षरशः खरोखर आज पूर्ण गावाची प्रचिती आली की एकजुटी प्रचिती आली की एकजुटीने एक दिलाने आज सर्वांनी ती मोजणी उधळून लावलेली आहे की आज आपल्या शिरशिंगे ग्रामदैवत श्रीदेवी पावनाई रवनाथ यांच्या साक्षीने उभे राहून ती आज कुठे मोजणी उधळली आहे. खरं तर आज गावच्या एकीचं आज यश आहे. आज म्हणतात की गाव करेल ते राव काय करेल आणि खरोखरच आज इथं शिरशिंगे गावाने इथं दाखवून दिलेलं आहे की शिरशिंगे गावाने जर ठरवलं तर आज इथलं पान तिथं कुठे हरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जर सर्वांनी जर तसं ठरवलं तर खरोखरच आपण त्या जे धनाढ्य व्यक्ती आहेत की जे भूमी अभिलेखमध्ये किंवा शासकीय केंद्रामध्ये जे साठेलोट चालू आहेत त्याच्यावर आपण नक्कीच कुठेतरी आळा घालू. आज आम्ही ग्रामस्थ सर्व एकजुटीने पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सर्वांनी एकजुटीने पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एक प्रयत्न करतो आणि करणार आहोत की गावामध्ये जे आज बाहेरसून येणारे व्यक्ती जे आज कुठेतरी घुसत आहेत त्यांना आपण कुठेतरी आळा घालू. कारण आज तुम्ही जर बघताय की देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर आज बलात्कार किंवा चोरीमारी यासारखे प्रकरणं घडत आहेत. आणि आज मला एक विशेष म्हणजे महत्त्व सांगायचं आहे की आज आम्ही शिरशिंगे गाव एक म्हणून आज आपण इथं निर्णय घेतोय. पण जर समजा उद्या बाहेरचा गाव माणूस येऊन आज जर कुठे शिरशिंगे गावामध्ये वस्ती केली, एखादं घर बांधलं, शेवटी ती आपली प्रॉपर्टी आहे म्हणून कुठेतरी वस्ती करणार. उद्या आम्ही जे गावामध्ये जे निर्णय घेणार आज आम्ही गाव म्हणून पाळतोय, पण उद्या ती बाहेरची व्यक्ती असेल ती गाव म्हणून तो जो का आपला गावाचा निर्णय तो पाळणार नाही, तो उद्या कायद्यावर बोट घेणार. ही सगळ्यात आपल्या मोठ्याची गावाची लॉस आहे आणि ती आज आपण ओळखून आज कुठेतरी आपण पाऊल टाकलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना आणि जमीन मालकांना किंवा जमीन जे त्यांना विनंती करतो आणि सर्व एजंटांनाही मी आणि जे खरेदी विक्री घेणारे त्यांनाही आवाहन करतो की आज शिरशिंगे गाव हे सामायिक क्षेत्रामध्ये आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या जमिनीचा हिस्सा झालेला नाही. प्रत्येकाची अविभक्त असा तिथं वाटा आहे. त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत पडू नका, आपल्या पैशाचा कुठेतरी गैरवापर तुम्ही करू नका, एवढं मी आवाहन तुम्हाला करेन. मी दीपक शांताराम राव, सरपंच शिरशिंगे. आज शिरशिंगे श्रीदेवी पावनाई रवनाथ मंदिर येथे आज
जी जमीन सामायिक शिरशिंगे येथील सामायिक जमीन मोजणीचा घाट घातला होता, त्याला विरोध म्हणून आज सर्व गाव एकवटून या मोजणीला तीव्र विरोध करून जे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आले होते त्यांना चांगली समजूत देऊन त्यांना आम्ही हा घाट त्यांचा मोडीस काढला आहे. आणि या माध्यमातून मी सांगायला इच्छितो की जे धनाढ्य दलाल किंवा जे पैसेवाले मालक आहेत त्यांनी या सामायिक जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे यापुढे गुंतवणूक करू नये आणि कुठल्याही एजंटाच्या आमिषाला बळी पडू नये आणि आमच्या गरीब शेतकरी गावकरी जनतेला आपल्या वेठीस धरू नये. आणि यापुढे असे आम्ही हे खपून घेतले जाणार नाही. आणि शिरशिंगे गावची एकही गुंठा जमीन आम्ही 32-1 मधून वगळून देण्याचाच विरोध करणार आहोत. आणि धडावडप होण्यासाठी आम्ही अजिबात त्याला परवानगी देणार नाही आहोत. जशी आमच्या पूर्वजांनी सामायिक जमीन एक ठेवली तसंच आम्ही एक राहून एकमुखी गावाने आम्ही हा निर्णय घेऊन आम्ही संपूर्ण गावाच्या एकमताने आम्ही संपूर्ण या मोजणीला आणि या गाव जमीन विक्रीला पूर्ण विरोध करत आहोत, असं मी या सरपंच या नात्याने मी सर्वांना या माध्यमातून कळकळीची विनंती करतो. आणि खरोखरच परप्रांतीयांना म्हणो किंवा बाकी कुठल्याही बाहेरील व्यक्तीला आपण कधीच या पैशाच्या आमिषाला बळी पडून जमीन कमी किमतीला विकू नका. ही पूर्वजांची ठेव आहे. ही ठेव तुमच्या पुढील पिढीला नक्कीच चांगल्या कामी येईल. आणि आपला गाव असा एक राहून असाच गाव शाबीत राहिला. कारण जमीन राहिली तर गाव राहणार, गावाचं अस्तित्व राहणार, तर आम्ही राहणार, गावकरी राहणार, मंदिर राहील, समाज म्हणजे सर्वच राहील. त्याच्यामुळे जमीन विकणं हे चुकीचं आहे. ह्या याच्यात मी आपल्याला आवाहन करतो. आणि कोणी आमिषाला बळी पडून जमीन विकू नका. आणि यापुढे शासनाला पण मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हा अशा मोजणीचे घाट घालू नका. कारण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने केलेली मोजणी ही कायदेशीर होत नाही आणि ती कधी ना कधी खोटी ठरणारच आहे. आणि यापुढे मी परत एकदा विनंती करतो की कोणी जमीन विकू नका आणि आपल्या गावाला एक संधी राहून आपण गावाचा कारभार सुरळीत पाडावा ही विनंती. त्या अर्थाने अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब म्हणजे शिरशिंगे वासियांनी आज एकजूट दाखवली आणि यापुढे कुठच्याही एजंट किंवा त्या एजंटचा असलेला धनदांडगा या गावात येऊन आमची जमीन विकण्याचा प्रयत्न करेल तर तो तोंडघशी पडेल. खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण करोडोची जमीन आज काही लाखांवरनी हजारोंवर या ठिकाणी बळकावण्याचा कुटील डाव काही धनदांडगे करतायत. आणि याला महसूल खात्यातले काही अधिकाऱ्यांचा सुद्धा हात असल्याचा संशय ग्रामस्थांचा आहे. आपण याची सोक्षमोक्ष करणारच आहोत. पण आज खऱ्या अर्थाने सरपंच साहेब तुमचं अभिनंदन की एक चांगला ठराव या ठिकाणी एकमुखाने तुम्ही घेतलेला आहे. ही सगळी शिरशिंगे वासियांची एकजूट आहे आणि ही खरी तर पहिली जीत आहे. कारण आज जमीन मोजायला आलेले जे भूमिलेख अधिकारी होते त्यांना सुद्धा येथून त्यांची वाट लावण्यात आलेली आहे आणि त्यांना एक मेसेज दिला गेला आहे की तुम्ही इथे आमच्या सामूहिक जमिनीमध्ये कधीही येऊन इथे आपली वसक दाखवू नका, नाहीतर तुमची वाट लावण्यात येईल. खऱ्या अर्थाने आज या पावन मंदिरामध्ये अतिशय पवित्र अशा दिवशी आज एक मोठा विजय म्हणावा लागेल. आणि धनदांडग्यांना मी आवाहन करतो आणि एजंटांना सुद्धा सूचित करतो की यापुढे खबरदार जर शिरशिंगेत पाय ठेवला तर. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थ महाराष्ट्रासाठी शिरशिंगे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.